2024 मध्ये दोन्ही LLP कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री, जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांचं उत्तर. शेट्टी मोठे शेतकरी नेते, माहिती न घेता बेछूट आरोप, मोहोळ यांचं वक्तव्य. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी, धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख. राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले, धंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती, मुरलीधर मोहोळ यांची टीका. महायुतीत असल्यानं रवींद्र धंगेकर यांनी बोलताना भान राखावं, प्रवीण दरेकर यांचा धंगेकरांना सल्ला. जिथे भाजप पदाधिकारी तिथे दलित शोषितांवर अन्याय वाढतो, पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांची टीका. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. राजू शेट्टींची माहिती, तर या निर्णयात सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणी याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी घेतली फडणवीसांची भेट, तुम्हाला न्याय मिळेल, फडणवीसांनी शब्द दिला, योगेश पांडे यांची माहिती. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाही, आम्ही जातीजातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही, ओबीसी समाजावर कधीच अन्याय केला नाही, नागपुरातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 2 सप्टेंबरला काढलेला GR केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट, काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची भुजबळांवर टीका. ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार, संजय राऊतांची टीका. तर राजीनामा देऊन सत्तेतून एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कुणाला सोडणार नाही, राऊतांचं शिंदेंना आव्हान. निवडणुकीत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं, भाजप नेते किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. महापालिका निवडणुकीआधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, अहिल्यानगर आणि मुंबईतील कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल. धुळ्याच्या साक्री तालुक्यात काँग्रेसला खिंडार, काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील, विरोधकांना सोबत घेऊन भाजप माझ्या अंत्यविधीची तयारी करत आहे, शिवसेना आणि मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा. आपल्याला महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, मंत्री उदय सामंत यांचा मित्रपक्षांना इशारा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यात 27% आरक्षणात होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.